PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निष्ठावंत शहर प्रमुख ॲडव्होकेट सचिन भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख माननीय सचिन आहेर हे आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संपर्क साधताना पिंपरी चिंचवड तसेच भोसरी मतदारसंघाविषयी चर्चा केली आहे। तसेच या विविध विषयांवर बोलताना मनोज रांगे पाटील यांच्या उपोषणासंदर्भातही ते बोलत होते। पाहूयात नेमकं काय म्हणाले ते सविस्तरपणे। वाढदिवस होता, तुम्ही देखील राजकीय शुभेच्छा देणं अपेक्षित होतं, काय सांगाल याविषयी? नक्कीच राजकीय शुभेच्छा दिल्या आणि निष्ठावंताच्या मागे उभं राहणं ही पक्षाचा एक प्रमुख या नात्याने आणि विशेषतः संपर्क प्रमुख या नात्याने माझी जबाबदारी आहे। आणि अडचणीच्या काळामध्ये कोण उभे राहिलेत, कोणी अंगावर घेतलेले आहेत, अनेक काही ज्या विरोधकांकडनं ज्यांच्या विरुद्ध वातावरण तयार करण्याचं काम काही लोकांनी केलं, केसेस झाले अशा मागे पुणे पूर्ण जिल्ह्यामध्ये ते कार्यकर्ते झटलेले आहेत, त्यांना त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे। म्हणून आवर्जून मुंबईवरून मी खास शुभेच्छा देण्यासाठी आणि आदरणीय उद्धवजी आणि आदित्यजींचा च्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी मी इकडे आज उपस्थित राहिलो। आणि असे अनेक निष्ठावान कार्यकर्ते आहेत। अनेक वेळा असं आपल्याला बघायला मिळतात की सत्ता आली तर निष्ठेवान बाजूला कॅबिनच्या बाहेर असतात मंत्र्यांचे आणि नाही तेच जाऊन बसलेले असतात। ही आमची जबाबदारी आहे। म्हणून आज जसं कार्यक्रमाला आल्यानंतर मी त्यांना शुभेच्छा दिल्या। राजकारणात महाविकास आघाडीमध्ये कोणाला उमेदवारी मिळेल, कोण ही सीट आमच्याकडे राहील नाही राहील हा नंतरचा भाग, पण अशा कार्यकर्ते जे झटतायत त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम आम्ही करू आणि सत्ता आल्यानंतर अशा सर्वांचाच विचार केला जाईल असं शुभेच्छा पण मी दिली। पिंपरी विधानसभेत शहराध्यक्षांचा चेहरा दिसू शकतो का? कारण पिंपरी विधानसभेवरती तुम्ही दावा केलेला आहे। पिंपरी चिंचवड या तिन्ही ठिकाणी दावा आमचा आहे, पण जशी अंतिम चर्चा ज्यावेळी होईल तेव्हा भोसरीची जागा पण का मिळावी हा विश्लेषण पण आम्ही आमच्या पक्ष नेतृत्वाकडे देण्याचं काम केलेलं आहे। आणि मी असेन, आदित्यजी असतील, आम्ही दोघांशी चर्चा ज्यावेळी आमची झाली त्यावेळी संजय राऊतजींना पण जे प्रतिनिधित्व करत असताना बसतायत, मी स्वतः पण त्याच्यामध्ये पुढे बसणार आहेत आणि त्यातून मार्ग काढण्याची भूमिका आमची राहील। आमच्या समोर महत्वाचं एक आहे की निवडून येणारा उमेदवार हा महत्वाचा क्रायटेरिया राहणार आहे। मग भोसरीमध्ये आमच्याकडे चेहरे आहेत तर त्यांच्याकडे कोण आहेत त्याचाही विश्लेषण होऊ शकतो, पिंपरीमध्ये कोण आहेत त्यांच्याकडे कोण आहेत आमच्याकडे होऊ शकतो। तशीच चिंचवडची पण परिस्थिती आहे। म्हणून पिंपरीमध्ये तुम्ही बघितलं असेल की चाबूस पवारजी असतील, सचिन भोसले असतील, असे असंख्य लोक आता आमच्या पक्षापेक्षा बाहेरून येणाऱ्यांची गर्दी पण खूप मोठ्या प्रमाणावरती वाढली आहे, जी नावाची चर्चा करणं आज उचित होणार नाही। पण आमच्यात आणि इतर पक्षामध्ये एकच फरक आहे की आम्ही आतापर्यंत आहेत की आम्ही पहिला प्राधान्य आमच्या लोकांना देतोय। ज्याच सीट्सवरती आमच्याकडे कोणीच नसेल मग कोणाचा तरी प्रवेश करून घेणं किंवा कोण इच्छुक असेल तर अशांचाही विचार होतोय। खरं तर याच उत्तराला प्रश्न असा आहे की भोसरी विधानसभेमध्ये खरं तर शिवसैनिकांनी तुतारीचा प्रचार न करण्याचा ठराव मंजूर केलेला आहे। त्या ठिकाणी कार्यकर्ते असतील किंवा इतर नेते असतील स्वतः उपस्थित होते। कार्यकर्त्यांच्या भावना आहेत। मी अधिकची माहिती घेतली आताच माझ्याबरोबर तालुका प्रमुखांनी, त्यांनाही मी आता बोलून घेतलेले आहेत। तर या भावना आहेत कारण की आम्ही महाविकास आघाडीचा धर्म तर पाळूच पाळू, पण आम्हाला ही सीट मिळावी अशा ती भूमिका त्यांची। आणि कोणी असं काम न करणं किंवा काय करणं अशा गोष्टी पक्षात तरी शिवसेनेत चालत नाही। यस किंवा नो इकडे आदेश चालतो, फक्त मातोश्रीचा आदेश। आणि मला आत्मविश्वास आहे की हे सर्व शिवसैनिक ज्या त्यांच्या भावना आहेत निर्णय होईलच। जसं भोसरीच्या बाबतीत मी सांगितल्याप्रमाणे अजून प्रलंबित आहेत, निर्णय चांगलाच होईल असं मी आत्मविश्वास मला आहे। त्यातून पण कमी जास्त झालं तर पक्ष नेतृत्व जे आदेश देईल त्याच्या मागे उभं राहणं प्रत्येक शिवसैनिकाचा पदाधिकाऱ्यांचा तो राहणं हे अभिप्रेत आहे। आणि मला असं वाटते पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये तसं राहील। कारण आता आम्ही खेडला पण आमची अपेक्षा आहे, तर खेडला पण गेल्या वेळी आमचा उमेदवार सेकंड नंबरवर होता, ते आता विद्यमान आहेत ते अजितदादा गटात गेलेले आहेत। ज्यांच्यामुळे आम्ही पडलो ते राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत। तिकडचे कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत किंवा ज्यांच्यामुळे शिवसेनेचा उमेदवार पडला, मी समजू शकतो आमना सामना करून, पण बंडखोरी भारतीय जनता पार्टीकडून करून काही लोक नाही जे उभे राहिलेले आहेत त्याच्यामुळे आमचा पराभव। मग आज आम्ही त्यांचा प्रचार कसं करायचा असे स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आहेत। पण शेवटी ज्यावेळी या सीट डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावं लागेल आणि एकूण एक कार्यकर्त्यांना एक संघ होऊन जसं लोकसभेला आम्ही लढलो। आणि एक लक्षात तुम्हाला सर्वांना हेही मला स्पष्टपणे सांगायचं की पुणे जिल्ह्यामध्ये ज्यावेळी कुठच्याही राजकीय पक्ष पुढे यायला तयार नव्हता, जे विद्यमान खासदारांच्या मागे आमचे सामान्य शिवसैनिक उभे राहिले आणि त्यामुळे त्यांचा विजय झालेला हे मी नाही ते मान्य करतायत।
आणि त्याची परतफेड कुठेतरी विधानसभेमध्ये मिळावी. अर्थात मिळावी म्हणजे याचा अर्थ काय 21 पैकी मला अर्धे द्या अशी भूमिका नाही. कारण आपण बघू शकता काय राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार 10 आहेत, 3 काँग्रेसचे आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे बाकी आहेत. त्यातून आम्हाला जो हिस्सा मिळाला पाहिजे. पण जिकडे विद्यमान आमदार जे आहेत जे त्यांच्यावर नाही राहिलेत तिकडे काही सीट शेअरिंग्स किंवा एक्सचेंज काय करता येईल का ती चर्चा आम्ही करू. खरं तर बदलापूर रेप प्रकरणी अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आल्याचं समोर आलं. मला अजून माहिती मिळाली नाही कारण मध्ये मी ब्रेकिंग न्यूज बघत होतो. पण आपण बोलतात तर मग हे धक्कादायकच आहे की पोलीस कस्टडीमध्ये असताना अशा गोष्टी होत आहेत आणि त्याच्यात खऱ्या अर्थाने आरोपी तेच होते. त्याला पकडलं गेलं, सर्व काय झालं, त्याच्यानंतर अजून त्याचे धागे कुठपर्यंत जाणार आहेत की काय, अशातला काय भाग होता का, हा सर्व प्रश्न संभ्रम आहे. आणि मग कायदा आपण ज्याला म्हणतोय आणि हीच जर संस्कृती म्हणा किंवा हीच जर प्रथा आपल्याला ठेवायची मग त्याला सर्वच बाबतीत ते हे असं सरकार किंवा प्रशासन निर्णय घेणार आहे का. मग मला वाटते आता त्यांच्याबद्दल बोलणं योग्य होणार नाही. पूर्ण माहिती घेते. परंतु मनोज जरांगे पाटील यांचं गेले अनेक दिवस झालं उपोषण सुरू आहे. त्यांची तब्येत आज खालावली, अगदी त्यांना बोहळ देखील आली होती. शासनाचा निषेध करावा लागेल. कारण ज्या पोटतिडकीनी ही भूमिका त्यांनी मांडली त्या पोटतिडकीनी तुम्ही जाहीर सत्कार घेतले त्यांचे. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन तुम्ही त्यांना शब्द दिला आणि आज साधा मंत्रिमंडळातला एक माणूस फोनवर बोलतोय, फक्त कोणी जात नाही. शिष्टमंडळ ते शिष्टमंडळ हे करत होते. आता कुठे गेले सर्व लोक. आमचा स्पष्ट आरोप आहे की जरांगे पाटलांचा हा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय. त्यांचं महत्व कमी करून घेऊन त्या समाजाला बाजूला कॉर्नर करण्याचं काम केलं जातोय. हे होता कामा नये. आज दुर्दैवाने म्हणावं लागेल सत्ताधारी सांगतायत जरांगेजींना की तुम्ही जाऊन पवार साहेबांना विचारा त्यांची भूमिका काय. तुम्ही सांगताय जरा उद्धवजींना विचारा. पण आमचं काय संबंध. आम्ही आमची भूमिका जाहीर व्यासपीठावरती मांडलेली आहे. सरकारमध्ये तुम्ही आहात ना, केंद्रामध्ये तुम्ही आहात, राज्यामध्ये तुम्ही आहात. तुम्हीच सांगितलं होतं, तुम्हीच शब्द दिलं होतं, महाराजांची शपथ घेऊन दिलं होतं. मग आज तुम्हाला कोणी रोखलेलं आहे. हे दुर्दैवी आहे आणि म्हणून त्याचा निषेध करू. पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.